DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा। घनसावंगी तहसील कार्यालय येथे मयत एकनाथ रावसाहेब राठोड वाहन मालक यांच्या कुटुंबियांना प्रशासनाचा हंगाम 2025-26 या माध्यमातून युनिट नंबर 2 साखर सहकारी कारखान्याकडून आर्थिक मदत मिळणे या मागणीसाठी चालक मालक संघटना आक्रमक भूमिकेत दिसून आल्या। आर्थिक मदत न मिळाल्या दिनांक 21/2/2026 रोजी साखर सहकारी कारखान्यासमोर धरणे आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आला आहे। मयत एकनाथ रावसाहेब राठोड वाहन मालक राहणार बोरगाव तांडा तालुका घनसावंगी यांचे निधन झाले असून त्यांच्या कुटुंबियांना प्रशासनाच्या माध्यमातून युनिट नंबर 2 साखर सहकारी कारखाना मार्फत आर्थिक मदत मिळावी नसता कारखाना बंद पाडू असे देखील बोलताना म्हटले आहे। आज या ठिकाणी तहसील कार्यालयासमोर येऊन आम्ही माननीय पेसकर साहेबांना निवेदन दिलेलं आहे की बंजारा समाजाचा मूळ धंदा हा ऊसतोडी आहे आणि ऊसतोडीच्या जीवावर कारखानदारी एवढ्या मोठ्या प्रमाणात चालू आहे। म्हणजे जशी का एक कहावत आहे की गोड साखरेची कडू कहाणी ही आज आमच्या या ऊसतोड बांधवावर आणि वाहतूक आणि ड्रायव्हर लोकांवर येऊन पडलेले आहे। मला या कारखानदार साहेबांना, चेअरमन साहेबांना सांगायचं आहे की आपण या गोड साखरेसाठी तुम्ही करोडो रुपये कमवता आणि माझ्या गोरगरीब बंजारा बांधवांना आणि अदर जातीच्या लोकांना जे ऊसतोड कामगार आहेत त्यांच्यासाठी तुम्ही साधं आर्थिक मदत देऊ शकत नाही। किती लाजिरवाणीची गोष्ट आहे। म्हणजे साधा जर आपण बचत गटाचे जरी पैसे काढले तर त्या माणसाला आर्थिक मदत दिली जाते, त्याचा विमा काढला जातो। इथं अख्खा माणूस जातोय, 20-20 लाख रुपये त्यांनी व्याजानं काढून ते वाहन उभे करतात, टोळी उभी करतात आणि तुम्ही या कारखानदार लोक मजामध्ये एसी रूम मध्ये बसून आमच्या उन्हात राहणाऱ्या या गोरगरिबांचा तुम्ही अंत पाहता। 10-10 वेळेस तुमच्याकडे चक्र मारून जर तुम्ही जर या गरीब लोकांना जर न्याय देत नसेल तर गाठ तुमची या कामगार लोकांशी आहे। जर हे कामगार लोक जर नाही आले ना तर तुमच्या कारखान्याचं काही खरं राहणार नाहीये, तुमची कारखानदारी केव्हाची बंद पडून जाईल। म्हणून मी तुम्हाला इथून आश्वासन देतो आणि विनंती करतो की आमच्या या गोरगरीब बांधवांना, ऊसतोड बांधवांना, चालक मालक वाहन मालकांना तुम्ही तात्काळ मदत द्यावी। ह्या घटना अशा व्हाव्या नाहीत याची तुम्ही दखल घ्यावी। अहो काय चुकी आहे यांची, तुमच्याकडं 10 वेळेस त्या ऊसाला हात लागते ह्या माझ्या मजूर कामगाराचा आणि तुमच्यापर्यंत ते कसं तरी काबाड कष्ट करून ते तुमच्यापर्यंत पोहोचवतात आणि तुम्ही त्यांच्या जीवाची साधा विमा आणि आर्थिक मदत देत नाही। किती चुकीचं वाटतंय। म्हणून मी तुम्हाला विनंती करतो, माननीय चेअरमन साहेबांना विनंती करतो, सागर सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनांना मी या सकल वाहन मालक आणि ऊसतोड कामगाराच्या वतीनं मी विनंती करतो की तुम्ही जर येत्या 2 दिवसामध्ये 21 तारखेपर्यंत जर तुम्ही या एकनाथ राठोडांना जर न्याय जर दिला नाही तर तुमची कारखान्याची गव्हाणी बंद पाडल्याशिवाय आम्ही राहणार नाही। एवढंच मी इथून सांगतोय, थांबतोय। जय सेवालाल, जय महाराष्ट्र। DPA न्यूज साठी प्रतिनिधी रमेश पवार, घनसावंगी। ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका।